आज आम्हाला इथं एक टायमाचं जेवण मिळायचं म्हटलं तर मुश्किल झालेलं आहे. सगळे गॅस सगळे बंद पडलेले आहेत, गाड्या बंद पडलेले आहेत, कुणाची चुली पेटी नाहीत रिक्षावाल्यांचे. आज गरिबीच्या रिक्षामध्ये बसतोय, श्रीमंत बी रिक्षामध्ये बसतोय. ते काय करणार? गरीब किती देणार भाडं? नमस्कार साहेब. आज आमच्या इथं सोलापूरमध्ये एवढं गॅसची तुटवडा झालेला आहे की येणेकरून एवढे शाळेचे वर्दीचे रिक्षावाले आहेत, मुलांचं नुकसान व्हालेले शिक्षणाला जाण्यासाठी. आज आम्हाला इथं एक टायमाचं जेवण मिळायचं म्हटलं तर मुश्किल झालेलं आहे. आणि तुमच्याकडे तुम्ही गॅस उपलब्ध हाय म्हणता, जनतेला तुम्ही सांगता गॅस उपलब्ध आहे, गॅसचे तुटवडा पडणार नाही. आज युद्ध चालू होऊन तुम्हाला 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये भारताकडे स्टॉक नाही आहे का? 6 महिन्याचं तुमच्याकडे स्टॉक नाही आहे का? तुम्ही एवढ्या लवकर 15 दिवसापासून आज आम्हाला इथं तुटवडा मिळालेले आहे. सगळे गॅस सगळे बंद पडलेले आहेत, गाड्या बंद पडलेल्या आहेत, कुणाची चुली पेटी नाहीत रिक्षावाल्यांचे. आज तुम्ही सांगता मुंबई इराकवरनं 2 जहाज आले, 4 जहाज आले, भारतामध्ये पोच झाले, पण कुठे तिथे LPG? काय करायचं आम्ही? आज रिक्षा साहेब LPG आहे का? LPG आहे. LPG रेट केवढा आता? 15 दिवस किती होता? 52 रुपयेवरनं 55 झालं, 55 वरनं 60 रुपये झालं, 60 वरनं एकदम डायरेक्ट 70 रुपये झालं, त्याच्यानंतर एकदम डायरेक्ट 85 रुपये झालं, 85 झालं, 85 वरनं 90 झालं, आणि काल एकाच दिवसामध्ये 100 रुपये झालं. मग आता कसं? 1 लिटरचं माप आहे ते काय किलोचं माप नाही आहे. 1 लिटरचं माप आहे, त्याला अवरेज बी कमी आहे या LPG गॅसला. तर आम्ही काय करायचं? 100 रुपये लिटरनं भरून भाडं आम्ही किती घ्यायचं जनतेकडून? आज गरिबीच्या रिक्षामध्ये बसतोय, श्रीमंत बी रिक्षामध्ये बसतोय. ते काय करणार? गरीब किती देणार भाडं? ह्याचा काय विचार केलाय का तुम्ही? मग ह्याच्या सगळ्यावर विचार करून गोरगरिबांचं, रिक्षावाल्यांचं, उपजीविकेचं ह्याचा सगळा विचार करून ताबडतोब आम्हाला LPG द्यावं कमी रेटमध्ये, एवढीच माझी विनंती आहे. लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं.